सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, स्त्री आता कामासाठी घराबाहेर पडली अगदी आत्मविश्वासाने। रुळली आता ती तिच्या कामाच्या ठिकाणी। वेगवेगळी वर्क कल्चर्स जी असतात तिथे सुद्धा अगदी आत्मविश्वासाने ती काम करते। पण हे सगळं घडत असताना काही वेळेला तिला खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं। मग अशा वेळेला तिच्यासाठी कायदा कशा पद्धतीने मदत करू शकतो? कोणते वेगवेगळे असे कायदे आहेत जेणेकरून ती स्वतःसाठी लढा देऊ शकते? या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। आपला आजचा विषय काय आहे बघून घेऊया। स्त्रियांचे लैंगिक शोषण, कायदा व शिक्षा, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण। आपण स्पेसिफिकली कामाच्या ठिकाणी होणारे जे लैंगिक शोषण आहे त्याविषयी आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत आणि याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत ॲडव्होकेट जाई वैद्य। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत। 16हून अधिक वर्ष आज त्या वकिलीची प्रॅक्टिस करतात आणि त्याबरोबर महिला आयोगामध्ये मानद लीगल ॲडवायझर म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत। त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे त्याच्यावर पुरेपूर अगदी सर्वांगाने आपण म्हणूयात माहिती ते आपल्याला देणार आहेत। तुमचे सुद्धा या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 हा एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलचा वापर जी मंडळी करणार आहेत त्यांच्यासाठी। फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची आपण काळजी घेणार आहोत। आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगानेच आपण प्रश्न विचारणार आहोत आणि टीव्हीचा आवाज शक्यतो बंद ठेवणार आहोत किंवा कमीत कमी ठेवणार आहोत जेणेकरून तुमचे प्रश्न इथपर्यंत अगदी व्यवस्थित येतील। मुळात लैंगिक शोषण जे आपण म्हणतो ते नेमकं काय असतं? मग आपण कामाच्या ठिकाणच्या लैंगिक शोषणाकडे वळूयात। आधी लैंगिक शोषण म्हणजे काय? ह्याची कायद्यामध्ये खूप एक व्यवस्थित अशी व्याख्या केलेली आहे। आपण जेव्हा महिलांविषयी बोलतो तेव्हा केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्यावरती अन्याय होतोय का हे याच्यामध्ये स्पेसिफिकली पाहिलं जातं। म्हणजे असं धरून चालू आहे, आपण उदाहरण देते मी आपल्याला की एखाद्या ऑफिसमध्ये एक महिला काम करते आहे आणि एक पुरुष माणूस काम करतो आहे, तर ज्या अडचणींचा सामना किंवा ज्या प्रकारचा त्रास हा महिलेला देता येईल पण पुरुषाला देता येणार नाही, तर त्याला स्पेसिफिकली आपण कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि केवळ ती महिला आहे म्हणून तिला दिला जाणारा त्रास असं आपण म्हणू शकू। म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या व्यक्तीला आपण जर का मुद्दाम एखाद्याकडे एकटक बघत बसणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर शरीराच्या अवयवाकडे निर्देश करणं किंवा त्याच्याकडे मुद्दाम धक्का मारून जाणं, आता हेच जर का दोन पुरुष मित्र कलिग्स असतील तर त्यांच्या काम करताना एकमेकांना जर का धक्का लागला तर त्यांना कदाचित तितका तो त्रासदायक ठरत नाही किंवा त्याचा अर्थ वेगळा होत नाही। पण हाच जर का महिलेला मुद्दामून असा कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला काम करताना तर त्याचा अर्थही वेगळा होतो आणि तो मुद्दाम केवळ ती महिला आहे म्हणून त्याच्यामुळे तिला हा झालेला त्रास आहे। अशा प्रकारचा याच्यासाठी खास एक वेगळा अर्थ लावला जातो की ज्या प्रकारचा त्रास केवळ ती महिला आहे म्हणून तिला होऊ शकतो। म्हणजे हे नुसतं लैंगिक शोषण असेल तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या छटा येतील, पण कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि ते पर्टिक्युलरली महिला आहे म्हणून जर का होत असेल तर त्यासाठी म्हणून हा खास कायदा केलेला आहे आणि मुद्दाम केलेलं मुद्दामच असतं जनरली। आणि त्याच्याही पुढे जाऊन कसं आहे की हा कामाच्या ठिकाणी काम करताना हा नेहमी एक प्रश्न येतो की आम्ही जर का महिला जर का इतरांबरोबरीने काम करणार असतील तर त्यांना अशा त्रासाची सवय व्हायला पाहिजे किंवा अशा प्रकारचा त्रास त्यांनी
आम्ही जसा सहन करतो तसा त्यांनीही सहन करून घेतला पाहिजे. तर तसं शक्य नाही. याचं कारण महिला म्हणून त्यांच्यासाठी जी काही वेगळी ट्रीटमेंट किंवा जे काही त्यांना वेगळी संरक्षणाची गरज आहे ते संरक्षण त्यांचं कायम राहिलं पाहिजे आणि ते संरक्षण कायम ठेवणं हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतं किंवा आपण असं म्हणूयात की अशा पद्धतीने दिली गेलेली वागणूक ही लैंगिक शोषण ह्या नावाखाली येऊ शकते. बरोबर. कायद्यामध्ये त्याची सुस्पष्ट व्याख्या करण्यात आलेली आहे की लैंगिक शोषण हे तुम्ही कुठल्याही प्रकारची अश्लील चित्र दाखवून किंवा सजेस्टिव्ह चित्र दाखवून ईमेल करून ईमेलवरून ही चित्र पाठवून व्हॉट्सअपवरून चित्र पाठवून किंवा मोबाईलवरून चित्र पाठवणे एक्सप्लिसिट अर्थ असलेली अश्लील अर्थ असलेली किंवा एखादं काम करून देण्यासाठी किंवा एखादी घटना टाळण्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याची मागणी करणे सेक्शुअल फेवर्स ज्याला म्हणतो तशी मागणी करणे किंवा जर तुम्ही हे केलं नाहीत तर तुमच्या विरुद्ध काहीतरी कारवाई करावी लागेल किंवा केली जाईल अशा प्रकारची धमकी देऊन काम करून घेणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. बरं. शेरेबाजी वगैरे जी केली जाते ते शेरेबाजी त्याच्यामध्ये येईल, चित्र दाखवणं येईल किंवा आपण मगाशी जे उदाहरण घेतलं की ज्याच्यामध्ये एकटक बघत बसणं, शरीराच्या एखाद्या अवयवाकडे निर्देश करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मोडू शकतात. पण आता ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, आता शेरेबाजी वगैरे ह्यासारख्या गोष्टी किंवा ईमेल्स आपल्याला म्हणू तर त्याचे पुरावे असू शकतात. कोणीतरी ऐकलेलं असतं किंवा मेल्स तर सरळ सरळ तो मेसेज आपल्यापर्यंत आलेला असतो. पण तुम्ही जे दुसरं म्हणालात की सेक्शुअल फेवर, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकांतात केल्या जाणाऱ्या आहेत किंवा धक्का असा चार चौघात मारला जात नाही. मग अशा वेळेला जर त्या स्त्रीला तक्रार करायची असेल तर तो पुरावा ती कसा गोळा करेल? ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की एकतर तुम्हाला तुमचे जे कलिग्स असतात ते साक्षीदार म्हणून येऊ शकतात, तुम्हाला ती मदत करू शकतात. बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा घटनाक्रम असतो की उदाहरणार्थ तुम्हाला जर का असं सांगितलं असेल किंवा मुद्दाम मागे थांबवलं जात असेल, मुद्दाम एकटीला मागे जाऊन थांबवून काम दिलं जात असेल, तर बऱ्याच ऑफिसेसमध्ये हल्ली तुम्ही किती वाजता बाहेर पडता, किती वाजता येता याची नोंद ठेवली जाते. काय काय तुम्ही काम करता ते तुमच्या कॉम्प्युटरवरती नोंद असते. तुम्ही लास्ट सेव्ड फाईल किती वाजता तुम्ही केलेली आहे त्याची नोंद असते. सो अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यावरनं घटनाक्रम कसा घडत गेलेला आहे आणि त्या घटनाक्रमामध्ये ही गोष्ट घडण्याची शक्यता आहे किंवा नाही. म्हणजे आता समजा एखाद्या महिलेची अशी तक्रार असेल की मला काही सेक्शुअल फेवर्स माझ्याकडे मागितली आणि मी ती दिली नाहीत म्हणून मला मुद्दाम जास्तीचं काम देण्यात येत आहे किंवा मुद्दाम उशिरापर्यंत थांबवण्यात येत आहे, तर ती हा तिच्या कामाचा लॉग दाखवू शकते की बघा गेले महिनाभर मी इतका वेळ काम करते आहे, मी एकटीच इतका वेळ काम करत आहे, इतर कोणी काम करत नाहीये, मी इतक्या वाजता येते, इतक्या वाजता बाहेर पडते किंवा माझ्या कॉम्प्युटरचा लॉग किंवा फाईल सेव्हिंगचा टाइम हा आहे. सो असे परिस्थितीजन्य अनेक पुरावे असू शकतात. त्यामुळे त्यातला महत्वाचा भाग हा असतो की कुठल्याही गोष्टीची समजा आपल्याला कसं असतं बऱ्याचदा महिलांना अशा काही प्रकारचा त्रास जाणवला तर त्या लगेच उठून तक्रार करायला जात नाही. ते थोडे वाट बघतात की कदाचित हे फ्लीटिंग असेल, कदाचित थोड्या दिवसांनी थांबेल, हे चालणार नाही पुढे असं. पण अशा वेळेला त्या घटनांची त्या त्या तारखेनुसार आपल्याकडे कुठेतरी नोंद ठेवणं. मी तुम्हाला तेच विचारणार होते की ह्याची सुरुवात कुठेतरी जाणवते आपल्याला, त्यानुसार तिने निदान कुठेतरी आपल्याकडे एक नोंद ठेवणं की बाबा ही घटना झाली, त्यावेळेला हे लोक हजर होते किंवा या ठिकाणी मी होते किंवा मला मुद्दाम या कंपनीच्या कामासाठी बाहेर पाठवण्यात आलं. याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे हा थोडासा विषयाला थोडंसं आपण एक फाटा फोडतोय असं धरूया, पण तरी देखील एक महत्वाची गोष्ट महिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला फक्त तुमच्या कार्यालयात नाही तर तुमचं काम असं असेल की ज्याच्यासाठी तुम्हाला इतर कार्यालयातील लोकांशी सुद्धा संपर्क ठेवावा लागत असेल, तर तेव्हा इतर कार्यालयातील लोकांनी जरी तुम्हाला काही त्रास दिला तर त्याचा सुद्धा अंतर्भाव याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे मीटिंग्सला बाहेर गेलं, मीटिंग्सना बाहेर जाता तुम्ही, प्रेझेंटेशन्सना जाता, कॉन्फरन्सेसना जाता, ट्रेनिंग प्रोग्राम्सना जाता, सेलसाठी जाता, कुठल्याही कामासाठी तुमचा इतर व्यक्तींशी म्हणजे इन द कोर्स ऑफ वर्क हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करताना तुमचा इतर कोणाशीही संबंध आला आणि नुसतं मीटिंग कॉन्फरन्सेस नाही तर ऑफिसच्या काही ऑफिशियल प्रोग्राम्स किंवा पार्टीज असतील ज्या त्या ऑफिस आवर्स मध्ये येत नसतील पण ऑफिशियली असतील, ऑफिसने ऑर्गनाइज केलेली असेल किंवा पार्टी असेल, तर त्याच्या सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांची नोंद ठेवणं
तुम्हाला लगेच तक्रार करायची नसली तरी देखील त्याबद्दल तुम्हाला जे जे काही आठवतंय, त्याबद्दल तुम्हाला जे जे काही सांगायचं असेल त्याची नोंद ठेवणं, म्हणजे मग पुन्हा कधी जर तक्रार करायची वेळ आली तर त्यावेळेला तुम्ही त्या घटना देऊ शकला पाहिजे, त्यावेळेला हजर असलेल्या लोकांची नावं सांगू शकला पाहिजे. किंवा मग त्यावेळेला त्या क्षणाला आपलं कोणतरी जे कलिग आपल्या विश्वासातलं असेल त्याच्या कानावर हे घालून ठेवलं तर त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. साक्षीदार म्हणून तर ते असू शकतातच. आणि या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते नुसतं कलिग असं नाही, तर त्या कार्यालयातील महिलांनी एकत्रितरित्या याचा सामना करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं ना तर साधारणतः आपल्याला असं लक्षात येईल, हे लैंगिक गुन्हे जे असतात, आता रस्त्यावरती आपण बऱ्याचदा ईव्ह टीझिंग होताना बघतो. का हे लोक पटकन मोकळे होतात किंवा पटकन पळून जाऊ शकतात? कारण तिथे त्यांना पकडण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी तिथे एकटी महिला काही करू शकत नाही. गर्दीचा फायदा घेतला जातो, बघणारं कोणी नसतं, मदत करणारं कोणी नसतं. पण कार्यालयाचं तसं नाही. कार्यालयामध्ये तुम्ही एका ठिकाणी काम करत असता, एका ग्रुपमध्ये महिला काम करू शकतात. त्यामुळे महिलांनी एकजुटीने अशा घटना होऊ नयेत याच्याबद्दल काळजी घेणं, एक दुसऱ्यांना मदत करणं आणि एक सुरक्षित वातावरण आपल्यासाठी तयार करणं आणि एकमेकींवर विश्वास ठेवून मदत करणं, जसं आपण म्हणतो तसं, ते खूप महत्वाचं ठरतं. यासाठी कायद्याची काय तरतूद आपल्याकडे आहे की अशा पद्धतीने जर तिचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होत असेल तर कायदा तिच्या पाठी कसा उभा आहे? आज 2013 साली सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल असा स्पेसिफिक कायदा पास झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण, त्याचं प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊ नये म्हणून, प्रोहिबिशन त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि रिड्रेसल म्हणजे त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील, असा एकत्रितरित्या हा कायदा पास झालेला आहे. आणि त्या कायद्याने अतिशय विस्तृत दृष्टीने या जे कामाच्या ठिकाणी किंवा कार्यालय आणि मालक जे असतील त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांची काय काय कर्तव्य आहेत ती सगळी त्याच्यामध्ये नोंदवलेली आहेत. नेमकं लैंगिक शोषण कशाला म्हटलं जाईल, ते जर का तशी घटना झाली तर त्याच्याविषयी तक्रार कशी करायची, कुठे करायची, त्याची चौकशी कशा पद्धतीने केली जाईल आणि त्याच्यासाठी काय प्रकारची शिक्षा करण्यात येईल, ह्या सगळ्या गोष्टी या कायद्यामध्ये व्यवस्थित लिहिले गेलेल्या आहेत. या कायद्यानुसार ज्या ज्या ठिकाणी आज 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत अशा प्रत्येक कार्यालयाला एक सेक्शुअल हॅरेसमेंट विरुद्धची, लैंगिक स्त्रियांचे होणारा जो लैंगिक शोषण आहे त्याच्या विरुद्ध पॉलिसी करणं आणि ती सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांना ती माहिती सांगणं हे बंधनकारक आहे. आपण ह्याच्यावर आणखीन सविस्तर बोलूया, पण औरंगाबादहून एक फोन आलाय. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार अरुण, बोला. मुंबईतील शेट्टी मिल प्रकरणामध्ये न्यायालयाने 3 आरोपींना फाशीची व एका आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. सुधारित फौजदारी कायद्याद्वारे बलात्कारी व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावली जाण्याचा कदाचित देशातील हा पहिलाच न्यायालयीन निकाल असावा. मला असा प्रश्न विचारायचा या संदर्भात आजच्या विषयाच्या अनुषंगाने की कामाच्या ठिकाणी या प्रकरणामध्ये निर्भया व शेट्टी मिल प्रकरणी खूपच आरडाओरड झाली जनतेकडनं. त्यामुळे या प्रकरणांचे निकाल न्यायालयांनी फार जलद गतीने काही महिन्यातच दिले. मात्र हे भाग्य ज्या ठिकाणी महिला काम करतात, गरीब आहे आणि हातावरचे काम करणाऱ्या महिलांना, हे भाग्य महिलांवरील लैंगिक अत्याचारांसंदर्भात असंख्य खटल्यांना अजून लागते. ज्या ठिकाणी महिला हातावरचे काम करणारे आहे, गरीब आहे, देश आहे, तर अशा महिलांसाठी न्यायालयीन गतिमान सुधारणेची आवश्यकता निर्माण होणे गरजेचे आहे का? धन्यवाद. धन्यवाद. ह्याच्यासाठी जो वेळ लागतो एकंदर, आणि त्यांनी विशेष करून हा प्रश्न विचारलाय की हातावर ज्यांचं पोट आहे, आता कामाच्या ठिकाणी म्हणजे ते काम कोणतंही असू शकतं. तुम्ही म्हणालात तसं की 10च्या वर जेव्हा संख्या असते कर्मचाऱ्यांची तिथे हा कायदा लागू होतो. बरोबर. आपण अगदी योग्य ठिकाणी मला वाटतं त्यांचा प्रश्न आलेला आहे की 10च्या वर कर्मचारी संख्या असेल त्या तिथे कायदा लागू होतो. नाही, कायदा सगळीकडेच लागू होतो. अनऑर्गनाइज सेक्टरला सुद्धा कायदा लागू होतो. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की कामाच्या, आपण जेव्हा कर्मचारी म्हणतो तेव्हा कर्मचारी हंगामी असो, कॉन्ट्रॅक्ट वर्कर असो, तुमच्या परमनंट नोकरीमधला नसो, तरी देखील हे खूप महत्त्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी केवळ स्वच्छता करण्यासाठी किंवा कचरा उचलण्यासाठी जरी तिथे महिला काम करत असेल किंवा एखादं नुसतं पत्र द्यायला एखाद दिवस जरी ती तिथे गेली असेल आणि कुठल्याही कामाच्या कारणासाठी तिचा जर का त्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संबंध आला असेल तर तिला सुद्धा या कायद्याचा उपयोग होतो, तिला सुद्धा या कायद्याची मदत घेता येते.
म्हणजे ती परमनंटच असली पाहिजे असलं पाहिजे असं काहीही नाही. नाहीये. हंगामी, कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा तात्कालिक तात्पुरत्या कामासाठी आलेली जरी महिला एका असेल, व्हिजिटसाठी एका आलेली व्हिजिटसाठी असेल जरी आली असेल तरी देखील या कायद्याचा किंवा या कायद्याअंतर्गत गुन्हा घडला तर त्याचा तिला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं जे लैंगिक शोषण होतं अशा वेळेला तिला कायद्याची कोणती मदत होऊ शकते आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या शिक्षा जे ह्याच्यामध्ये संबंधित असतात त्यांना होऊ शकते याबद्दल आपण बोलतोय. कायद्याबद्दल विस्तृत बोलत असताना तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता. मुख्य मुद्दा आपण जो बघितला की त्या ठिकाणी काम करणारी महिला ही परमनंट नोकरीत असली पाहिजे अशी आवश्यकता नाही. हंगामी, कॉन्ट्रॅक्च्युअल, तात्पुरती, तात्कालिक कारणासाठी कामासाठी जरी तिकडे महिला आली असेल आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर ती या कायद्याचा आधार घेऊ शकते. दुसरं की कार्यालयामध्ये जिथे 10 कर्मचारी आहेत हा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त अनऑर्गनाइज सेक्टर की जिकडे 10 कर्मचारी नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या कायद्याची मदत होणार आहे. त्यातल्या तरतुदी ज्या असतील त्या सारख्याच असतील, फक्त त्यांची तक्रार निवारणासाठी जी काही जो फोरम असेल तो वेगळा असू शकतो. तर आपण त्याची आधी माहिती घेऊया की जिथे कार्यालयामध्ये 10 कर्मचारी किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा प्रत्येक कार्यालयामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे लैंगिक शोषणाविरुद्धची जी काही पॉलिसी आहे, जे काही नियम आहेत त्या कार्यालयाचे, तशी पॉलिसी तयार करून ती सर्व कर्मचाऱ्यांना देणं, त्याची माहिती करून देणं हे मालकांसाठी बंधनकारक आहे. जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा ठिकाणी शासन एक समिती नेमेल आणि त्या समितीकडे त्या तक्रारी देता येतील. पण जिथे कार्यालयामध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या प्रत्येक मालकांनी त्या कार्यालयामध्ये एक अंतर्गत तक्रार निवारण समिती नेमायची आहे. हे बंधनकारक आहे आणि त्या समितीवरती त्या कार्यालयातील जी सर्वोच्च अधिकारावरची महिला जी असेल त्यात सर्वोच्च अधिकारावरची जी महिला असेल ती एक महिला, एक पुरुष कर्मचाऱ्यांमधीलच पुरुष कर्मचारी, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह, एक अजून एक त्याप्रमाणे 2 मेंबर घेता येतील. कमीत कमी 4 मेंबर असावेत असं त्यांनी म्हटलंय या समितीचे. आणि 4था मेंबर हा शक्यतोवर महिला असावी, कायद्याचं ज्ञान असलेली असावी किंवा महिलांच्या हक्कांविषयीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेली अशी महिला असावी की जिला महिलांच्या अडचणी समजू शकतील. म्हणजे ती त्या स्वतंत्र मेंबर असण्याची आवश्यकता. मी तेच विचारणार होते की कदाचित मग ती त्या ऑफिसचा भाग नसलीच पाहिजे. ती इंडिपेंडंट आणि स्वतंत्र सभासद असावी आणि तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात ह्या समितीतील 50% सभासद हे महिला पाहिजेत. म्हणजे 4 असतील तर 2 महिला, 2 पुरुष असू शकतात आणि एक पुरुष असणंही तेवढंच गरजेचं आहे आणि एक स्वतंत्र सभासद. अच्छा. आणि हे मॅन्डेटरी आहे? हे मॅन्डेटरी आहे. आणि त्या समितीचं जे चेअरमनशिप जी आपण म्हणतो ते अध्यक्षपद जे असेल ते त्या कार्यालयातील वरिष्ठ स्तरावरील जी महिला असेल तिने ते सांभाळायचं आहे. आता तिच्याकडे समजा असं तिच्या कार्यालयातलं कोणी तक्रार घेऊन गेलं, बरोबर, आपण आता तक्रार करण्याची पद्धत आपण बघू. तक्रार करताना कुठल्याही महिलेला जर का अशा प्रकारचा त्रास झाला तर तिने लेखी तक्रार देणं हे आवश्यक आहे. लेखी तक्रार ही त्याच्या 6 प्रती करायच्या आणि 6 प्रतींमध्ये द्यायच्या, कारण एक तिच्याकडे राहील प्रत, 4 कमिटी मेंबर्स असतील त्यांच्याकडे जाते आणि एक ज्याच्या विरुद्ध तक्रार असेल त्याला देता येते. अशा प्रकारे लेखी तक्रार करायची आहे. त्या तक्रारीमध्ये तिची नेमकी तक्रार काय आहे, कुठली घटना घडली, कधी घडली, काय तारखेला घडली, काय प्रकारे घडली, त्याचा तिला काय त्रास झाला नेमका. कारण कसं असू शकतं की एखादी घटना घडते तेव्हा ती एखाद्याच्या दृष्टीने लैंगिक शोषण असू शकते, एखाद्याला ते वाटणारही नाही करायचं. त्यामुळे हे खूपच सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे की मला कशाचा त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो किंवा मला कुठे माझ्या बद्दल काही वाईट भावनेनी पाहिलं गेलंय असं वाटतं, माझ्या मर्यादा काय आहेत हे मी ठरवायचं आहे. त्यामुळे नेमकी काय घटना घडली आणि त्याच्यामुळे मला कशा प्रकारचा त्रास झाला हे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा. त्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्या विरुद्ध तक्रार करताय त्याचं नाव, पत्ता, हुद्दा जितकी तुम्हाला माहिती असेल ती स्पष्टपणे त्याच्यामध्ये नोंदवलेली असावी. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही पुरावे द्यायचे असतील, जसं ईमेल असेल किंवा तुम्हाला काही प्रिंटआउट्स लावायचे असतील, तुम्हाला काही साक्षीदारांची नावं द्यायची असतील, तुमच्या कॉम्प्युटर लॉकचं काही तुम्ही केलेलं काम असेल किंवा तुमच्या रजिस्टरमध्ये काही नोंद असतील, जे काही सपोर्टिंग, म्हणजे असं कुठलंही म्हणायचं नाही की हा याची आवश्यकता नाही, हे नगण्य आहे, याचा काही अर्थ निघणार नाही.
तुम्हाला जे जे देता येतील पुरावे ते सगळे द्यावेत, हे त्याच्यामध्ये बंधनकारक आहे. आता हे पुरावे प्रत्येक वेळेला त्या तक्रारदार महिलेला अवेलेबल असतील का, मिळतील का, तर ते अवेलेबल करून देणं हे मालकाचं काम आहे. अच्छा, हेही कायद्याने बंधनकारक आहे. समजा ती महिला जर का म्हणाली की मला जे काही आपलं अटेंडन्स रजिस्टर आहे त्याच्या या शीट्सची झेरॉक्स कॉपी पाहिजे, किंवा या माणसाला तुम्ही काय काय कामं दिली होती, किंवा हा कधी कुठे गेला होता मीटिंग्सना त्याच्याबद्दलची मला माहिती पाहिजे, तर अशा प्रकारची माहिती तिला अवेलेबल करून देणं तक्रारीमध्ये मांडण्यासाठी हे बंधनकारक मालकासाठी आहे. अच्छा, तो त्याला नाही ते म्हणता त्याचं कामा नाही नये. म्हणू शकत नाही. एवढंच नाही तर तिने जे काही साक्षीदार नोंदवले असतील त्या साक्षीदारांना समिती पुढे त्या वेळेला साक्ष देण्यासाठी म्हणून मोकळीक देणं, कामातनं सूट देणं, हे सुद्धा मालकावरती बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अंतर्गत समितीकडे तक्रार करण्यासाठी त्या महिलेला पूर्णपणे जितकी मदत करता येईल ती मदत करणं हे मालकावरचं कर्तव्य ठरलेलं आहे. कुठलीही घटना घडल्यापासून साधारणतः 3 महिन्याच्या आत तुम्ही ही तक्रार करायला पाहिजे. जर 3 महिन्याच्या आत काही कारणामुळे तुम्ही तक्रार करू शकला नाहीत तर त्या समितीला तसा अर्ज देऊन त्यांच्या परवानगीने हा कालावधी आणखीन 3 महिन्यापर्यंत वाढवता येतो. म्हणजे साधारणतः परवानगी घेऊन 6 महिन्याच्या आत तुम्ही ही तक्रार नोंदवू शकला पाहिजे. म्हणजे बऱ्याच आपण म्हणूयात अंशी तिच्यासाठी या सगळ्या तरतुदी आहेत. फक्त एवढंच आहे की एकदा ती घटना तुमची जी काही तक्रार असेल त्याला जर का 6 महिन्यापेक्षा वरती काळ उलटून गेला तर मात्र तुम्हाला तक्रार ती करता येणार नाही. म्हणजे तुम्ही वेळीच या गोष्टी तक्रार करायला पाहिजे. आणि ते अतिशय महत्वाचं आहे. जसं आपल्याला मगाशी त्यांनी प्रश्न विचारला की वेळच्या वेळी तक्रार केली तर त्याची वेळच्या वेळी दखल घेऊन त्वरित त्याचं काहीतरी निवारण करता येतं. पण तक्रार करायलाच तुम्ही वेळ लावलात तर एकतर तो वेळ काळ निघून गेलेला असतो, आणि दुसरी गोष्ट जो माणूस हे गुन्हे घडवत असतो किंवा जो माणूस ते करत असतो त्याला तेवढं बळ मिळतं की आपल्या विरुद्ध काही तक्रार केली जात नाही, कोणी दखल घेत नाही, आपण काहीही करू शकतो. त्यामुळे अशा दृष्टीने तो वेळेचं जे काही बंधन दिलेलं आहे हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आता हे अंतर्गत समितीकडे तक्रार केल्यानंतर समजा तो गुन्हा सिद्ध झाला किंवा त्याच्यामध्ये तो दोषी आढळला तर पुढची प्रोसेस काय असते? आपण आधी अंतर्गत तक्रार समिती कशा प्रकारे काम करते ते बघूया आणि मग त्याच्या पुढे जाऊया. अशा प्रकारची लेखी तक्रार केल्यावरती अंतर्गत समितीने त्याची एक कॉपी प्रत ही रिस्पॉन्डंटला दिली आहे की नाही, एक्नॉलेजमेंट सुद्धा, आणि अदरवाईज त्याला त्याच्या विरुद्ध काय तक्रार आहे हे जोवर कळत नाही तोवरती तो त्याचा बचाव करू शकत नाही. त्यामुळे त्याला ती प्रत मिळणं हे महत्वाचं आहे. ती प्रत मिळाल्यापासून साधारणतः एक 10 ते 15 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं लेखी उत्तर द्यायचंय. आणि ते लेखी उत्तर देताना तक्रार ज्याच्या विरुद्ध असेल त्यांनी देखील त्याला जे काही आवश्यक वाटतील ते पुरावे जोडणं, काही साक्षीदारांची नावं जोडणं हे सुद्धा त्याच्यासाठी बंधनकारक आहे. त्याला सुद्धा बचावाची पूर्ण संधी आहे. आणखीन एक याच्यामध्ये महत्वाची तरतूद अशी आहे की याच्यामध्ये तक्रारदार किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली असेल त्या दोघांनाही लीगल रिप्रेझेंटेशन अलाउड नाही. त्यांनी स्वतः फक्त तक्रार निवारण समितीकडे येऊन त्याची जी काही शहानिशा असेल, जी काही चौकशी असेल त्याला हजर राहणं आणि आपली स्वतःचा बाजू मांडणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. त्यांना हवे ते साक्षीदार ते आणू शकतात, त्यांची मदत घेऊ शकतात, ते त्यांच्यासाठी परमिसिबल आहे. आता तक्रार निवारण समिती जेव्हा हे दोन्ही बाजूचे जेव्हा तक्रारी किंवा त्याचं निवारण करण्यासाठी बसेल त्यावेळेला ते घटना घडली की नाही त्याची चौकशी करणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. ती घटना घडली की नाही की ही खोटी तक्रार आहे हे सुद्धा ते बघू शकतात. किंबहुना या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जर एखाद्या महिलेनी मुद्दाम आकसानी किंवा द्वेषबुद्धीनी खोटी तक्रार केली असेल तर त्याच्यासाठी त्या महिलेला सुद्धा शिक्षा होऊ शकते. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे हल्ली जे बोललं जातं की महिला त्यांना दुरुपयोग केला जाईल का, गैरफायदा घेतला जाईल का. पण त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायला हवी आपण की एखादी तक्रार ही आकसानी द्वेषबुद्धीनी ठेवून मुद्दाम खोटी तक्रार केली आहे हा फरक आहे. आणि दुसऱ्या बाजूला एखादी तक्रार योग्य असली तरी देखील कधी ती सिद्ध होऊ शकत नाही सबळ पुराव्याच्या अभावे किंवा तिथे कोणी हजर नसेल तर एखादी तक्रार सिद्ध न होणं आणि आकसानी खोटी तक्रार करणं या दोन्हीमध्ये फरक आहे. मग तो कसा आपण पुढे न्यायचा? केवळ तक्रार सिद्ध करता नाही आली म्हणून त्या महिलेला शिक्षा करता येत नाही, पण ती खोटी तक्रार आहे. आता उदाहरणार्थ तिने एखादी घटना लिहिली की बाबा या तारखेला आम्ही 2 जण मिळून या मीटिंगसाठी गेलो होतो आणि त्या मीटिंगला गेल्यावरती या माणसाने माझ्याशी असं दुर्वर्तन केलं. तर आता तसं जर का तिथे लक्षात आलं की बाबा मीटिंगला जाण्या अगोदरच हा माणसाला दुसरा काहीतरी कामाचा फोन आला आणि तो दुसरा अटेंड करण्यासाठी तिकडे आलाच नाही
त्या मीटिंगसाठी तो येऊ शकला नाही. तर अशा प्रकारे जेव्हा तक्रार पूर्णपणे खोटी आहे आणि आकसाने द्वेषबुद्धीने केलेली आहे असं जेव्हा समोर येतं तेव्हा त्या महिलेला, तक्रारदार महिलेला सुद्धा शिक्षा करण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे. पण तो जर सिद्ध झाला नाही तर? सिद्ध झालं नाही, सिद्ध न होणं म्हणजे खोटी तक्रार आहे असं होत नाही. की एखाद्या गोष्टीचा, तर समजा तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे आपण उदाहरण घेऊ की एखाद्या बॉसनी जर का एखाद्या महिला कर्मचारीला केबिनमध्ये बोलावलं आणि केबिनमध्ये बोलवून तिच्याशी काही गैरवर्तन केलं की जे इतर कोणालाही माहिती नाही, इतर कोणालाही दिसलं नाही, तर ते सिद्ध करणं खूप तिच्यासाठी कठीण होऊ शकतं. तर असं सिद्ध न करता आलं म्हणजे तक्रार खोटी आहे असं म्हणता येणार नाही. अशा वेळेला काय केलं जातं? अशा वेळेला ती तक्रार तिथेच थांबेल की हे सिद्ध झालेलं नाही, त्यामुळे आम्ही ही केस बंद करतोय किंवा फाईल बंद करतोय असं म्हणता येईल फार तर फार. मग ती पुढे जाऊ शकते का? ती अपिलात जाऊ, कोणी दोघंही जण, समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या तक्रारदार किंवा रिस्पॉन्डंटला जर तक्रार निवारण समितीचा निर्णय योग्य वाटला नाही तर ते पुढे तक्रार अपिलात जाऊ शकतातच. म्हणजे असं नाहीये की यांनी जो काही निर्णय दिला असेल तो दोघांनाही मानणं बंधनकारकच आहे, त्याच्या पुढे अपिलाची तरतूद आहे. ह्याच्यामध्ये शिक्षा काय काय होऊ शकते? बरोबर, आपण थोडंसं आधी ते प्रोसिजर जे आहे ते आधी बघूया आणि मग पुढे जाऊया. सो चौकशी समिती जी आहे ती या बाबतीत चौकशी करते. त्याप्रमाणे ती चौकशी सुरू करण्या अगोदर पुन्हा एकदा, कारण कसं आहे की कार्यालय म्हटलं की दोन्ही कर्मचारी एका ठिकाणी काम करत असतात, बरोबर, कंटिन्युअस त्यांचा एकमेकांशी संबंध येत राहतो. अशा प्रकारच्या तक्रारींनी कार्यालयातील वातावरण दूषित होण्याचा हे असतो, संभव असतो, शक्यता असते. बरोबर. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता या कायद्याने आणखीन एक विशेष तरतूद अशी केलेली आहे की चौकशी करण्या अगोदर तक्रारदार महिलेला विचारायचं की बाई तुम्हाला या चौकशी करायची आहे, काही याच्यामध्ये तुम्हाला काही तडजोड करण्याची इच्छा आहे. आता तडजोड म्हणजे काय, तर माझी ही तक्रार आहे, या तक्रारीमध्ये समजा एखाद वेळेला रिस्पॉन्डंटच्या हे लक्षात येत नसेल, ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याच्या हे लक्षातच येत नसेल की आपण जे वागतोय ह्याला लैंगिक शोषण म्हटलं जाईल किंवा ह्याचा दुसऱ्याला त्रास होऊ शकेल, हे जर त्याच्या लक्षात आलं नसेल आणि ते लक्षात आल्यावरती तो ते वर्तन बदलायला तयार असेल, माफी मागायला तयार असेल. असंही होऊ शकेल की एखाद्या महिलेला वाटत असेल की हा माणूस मुद्दाम असा वागतोय, पण त्याच्या समोरासमोर आल्यावरती कदाचित असं वाटलं, लक्षात आलं तिच्या की नाही बाबा हे याच्या लक्षातच आलं नाही किंवा हा असा अर्थ घेतला जाईल हे त्याच्या लक्षात आलं नाही आणि जेन्युइनली तो माणूस आपली माफी मागतोय किंवा जेन्युइनली आपलं वर्तन बदलायला तो तयार आहे, तर अशा वेळेला ती तक्रार तिथेच थांबवणं, चौकशी पुढे न जाऊ देणं, याला तडजोड म्हणता येईल. तर अशा प्रकारची तडजोडीची संधी या समितीने तक्रारदार महिलेला द्यायची असते. बरं, आता तुम्ही हा मुद्दा मांडलाय तो थोडा इंटरेस्टिंग आहे. काही वेळेला मग असं होऊ शकतं का की ज्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे तो अशा पद्धतीने माफी मागेल, पण त्याला कल्पना आहे की तो वागतोय ते चुकीचं आहे, परत कदाचित थोड्या दिवसांनी तो तसं वागायला सुरुवात करू शकतो, मग पुन्हा सेम प्रोसिजर येते का त्याच्यामध्ये? अगदी पुन्हा सेम प्रोसिजर करायला लागेल. पण याचा एक गोष्ट आपण स्टेप्समध्ये जाऊया की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा पहिली तक्रार करता तेव्हा तुम्ही तडजोड जरी केली असेल तरी तुमची ती तक्रार रेकॉर्डवरती असते. त्यामुळे तो एक आधी घडलेला भाग जर का असेल आणि तो माणूस परत तसाच वागत असेल तर त्याच्या गुन्ह्याची वेगळी साबित करण्याची तुम्हाला गरज पडणार. मग तो गुन्हा कुणा दुसऱ्या बरोबर झाला असेल तरी देखील म्हणजे त्याचं ते रेकॉर्डच क्रिएट होतं ना त्या माणसाचं, तेव्हा हा अशा प्रकारे वागतोय. बरं, पहिल्या वेळेला आपण समजा एक त्याला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतो तसं आपण दिला, तेव्हा नाही याच्या खरोखर हे लक्षात आलं नसावं, आपण त्याला एक संधी देऊन बघूया, पण तरी सुद्धा तो माणूस परत तसा वागत असेल, मग दुसऱ्या कोणाची त्याच्या विरुद्ध तक्रार आली असेल तर हा त्याच्या विरुद्ध गुन्हा ठरू शकतो. बरोबर. त्यामुळे जरी प्रोसिजर परत सगळी करायला लागत असेल किंवा त्या सगळी प्रोसिजर रिपीट होत असेल तरी ती प्रत्येक तक्रार ही वेगळी तक्रार म्हणून मानली जाईल आणि त्याच्यासाठी वेगळी शिक्षा होऊ शकेल. ॲडव्होकेट जाई वैद्य आपल्या बरोबर आहेत आणि कामाच्या ठिकाणी जर महिलांचं लैंगिक शोषण होत असेल तर त्यांना कायद्याचं पाठबळ कसं मिळतं आणि मग शिक्षा कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या होऊ शकतात ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली जाते त्या सगळ्याबद्दल खूप सविस्तर माहिती देतात. आपण इथपर्यंत आलो होतो की ती अंतर्गत समिती असते, मग आपण एक बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो ज्याच्या विरुद्ध तक्रार केली, पुढे मग ह्याचं काम कसं चालतं? तुम्ही त्यावेळेला मला विचारलं की समजा एखादा माणूस जर का परत परत तसंच वागत असेल तर काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी तडजोडीची संधी चौकशी सुरू करण्या अगोदर जी द्यायची आहे, ही तडजोडीची संधी हा हक्क की तडजोड करायची का नाही करायची, हा हक्क फक्त तक्रारदार महिलेचा आहे.
अच्छा, म्हणजे तो माणूस म्हणू शकत नाही की मला तडजोड संधी द्या. करायची आहे. ती जर नाही म्हणाली ती तर जर ती का संधी नाही म्हणाली तर ती तडजोडीची संधी त्याला मिळू शकत नाही. बर. त्यामुळे हा पूर्णपणे तक्रारदार महिलेचा हक्क असेल की तिला चौकशी पुढे न्यायची आहे का त्याच्या अगोदर तिला तडजोड करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. अच्छा. आणि ते सुद्धा तिला योग्य वाटेल तर तडजोड. म्हणजे कोणीही तो तक्रार ज्याच्या विरुद्ध केली आहे किंवा चौकशी समिती तिला तडजोड करण्यास भाग पाडू शकत नाही. फक्त एकच आहे की ही तडजोड जर का असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिला कॉम्पन्सेशन देता येणार नाही. बरोबर. की काही तिची नुकसान भरपाई दिली आणि मग त्याच्यातनं तडजोड केली असं शक्य नाही. तडजोड ही संपूर्णपणे दोघांच्या अंडरस्टँडिंग वरती असावी आणि ती केस अशी तिथेच अपेक्षा मग आहे. बंद. तिथेच केस ती बंद होईल. पुढे तक्रार समिती चौकशी करणार नाही त्या तक्रारीची. बर. पण हा जर का तडजोडीचा मार्ग तक्रारदार महिलेला मान्य नसेल आणि तिला पुढे चौकशी करायची असेल तर त्याप्रमाणे चौकशी समितीला चौकशी करावी लागेल. मग मी म्हटलं त्याप्रमाणे चौकशी करताना ती घटना घडली की नाही, त्याच्यासाठी काय काय पुरावे आहेत, साक्षीदार असले तर त्यांच्याशी बोलणं आणि या घटनेच्या सत्यासत्यतेबद्दलची शहानिशा करणं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की जर का कुठल्याही प्रकारचे पुरावे नसतील तर तुम्ही कशा प्रकारे चौकशी करणार, काय चौकशी करणार. तर ही घटना घडताना तिथे जे जे साक्षीदार होते ते बघावे लागतात किंवा ती घटना घडताना खरोखर त्या ठिकाणी तो गुन्हेगार आणि जिची तक्रार आहे त्या व्यक्ती हजर होत्या का. किंवा जर का असं असेल की बाबा तिचं म्हणणं असेल की मला अशा प्रकारची धमकी देण्यात आली की तू हे काम केलं नाहीस तर मी तुझं अप्रेझल रिपोर्ट चुकीचा देईन किंवा तू हे काम केलंस तर मी तुला प्रमोशन देईन, करिअरवर घाला घालण्याची बरोबर. तर तिच्या करिअरवरती परिणाम होण्यासारख्या घटना घडल्या आहेत का. उदाहरणार्थ एका महिलेला जर का असं सांगण्यात आलं की बाबा तू माझ्याबरोबर जर का कुठे बाहेर चहा प्यायला किंवा बाहेर जेवायला आलीस तर ही ऑफिसमधली ही जी महत्वाची कामं आहेत की पोस्ट नाही, आपण असं म्हणूया की काही प्रायोरिटी कामं असतात की जी महत्वाची मानली जातात किंवा अतिशय सिनियर व्यक्तीला, नॉलेजेबल व्यक्तीला दिली जातात, त्याचं क्रेडिट त्या अप्रेझलमध्ये येतं. तर अशा प्रकारचं काम मी तुला देईन किंवा अशा प्रकारचं काम मी तुझ्याकडनं काढून घेईन, अशा प्रकारचं बोलणं असेल तर त्या काळामध्ये तिने त्या प्रकारचं काम केलं का किंवा तिच्याकडे असलेलं काम काढून घेण्यात आलं का, ह्या गोष्टी सुद्धा तपासता येतात. अच्छा. त्यामुळे हे जे सगळं आहे ना हे ऑफिसच्या रेकॉर्डमध्येच असतं, परत वेगळं कदाचित तपासायला लागणार सुद्धा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा त्या तक्रार समितीने करणं हे महत्वाचं असतं. ह्याचा एक साधारण आपण टाइम, ह्याच्यासाठी वेळ किती द्यावा समितीकडे, असं काही टार्गेट असतं का की समितीने 3 महिन्याच्या आत ही चौकशी पूर्ण करायची आहे आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायचं. मी मगाशी म्हटलं त्याचं समितीला कामकाजासाठी लागणारे सगळ्या गरजा, सोयी, सुविधा पुरवणं हे मालकावरती बंधनकारक आहे. जे साक्षीदार असतील किंवा जे काही कागदपत्र तपासायचे असतील, कार्यालयातील ज्या काही फाईल्स लागणार असतील त्याच्यासाठी त्या सगळ्या उपलब्ध करून देणं हे मालकाचं काम आहे आणि कर्तव्य आहे. आणि ही समिती त्या ऑफिसमध्येच काम करते, म्हणजे तिचं वर्क प्लेस हे अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हटलेलं तिला ती जागा उपलब्ध करून देणं, ती वेळ उपलब्ध करून देणं, कार्यालयीन वेळामध्येच ती वेळ आणि हे उपलब्ध करायला पाहिजे, म्हणून ते मालकावरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मालकाने, आपण एक फोन घेऊयात निलेश कोकणे. मग मालकाने आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ऑफिसमध्ये या मुद्द्याकडे आपण येतोय, पण निलेश आपल्याशी बोलतायत. हॅलो निलेश. निलेश कोकणे बोला. आमच्या शेजारी जे राहत होते ना तर त्यांनी हॅलो त्यांनी काय केलं, तिच्या नवऱ्याने स्वतःनी जाळून टाकलं. आणि निलेश प्रश्न सलग विचारा प्लीज. आणि आम्ही समक्ष पाहिलं ते. बर. आज आपण निलेश हो विचारतो, सांगतो. समक्ष पाहिलं तर त्यांनी, आम्ही स्वतः साक्षीदार होतो आणि त्यांनी आम्हाला आरोपी करून टाकलं त्या केसमध्ये. निलेश, आजचा आपला जो विषय आहे तो जेव्हा स्त्रिया ऑफिसमध्ये कामाला जातात तेव्हा कामाच्या ठिकाणी गेल्यावर त्यांना कोणत्या प्रकारे अशा त्रास होतो त्याच्यावर आपण बोलतो आहोत. मला वाटतं त्यांचा जो एक प्रश्न आहे तो घरगुती हिंसाचार ह्याच्याशी जोडला गेलेला आहे.
त्यांनी काय केलं अगदी थोडक्यात, जर त्यांनी एवढा प्रश्न आपल्याला येवल्याहून फोन केला होता? आय अग्री, पण फक्त त्यांचा पुढे प्रश्न काय आहे ते आपल्याला कळलं नाही. ते काही घटना सांगत होते आणि त्या घटनेतले काही त्यांनी फक्त फॅक्ट्स आपल्याला सांगितले. नेमका त्यांचा प्रश्न काय हे कळला नाही. त्यांचं असं म्हणणं असेल की आम्ही साक्षीदार असताना आम्हाला आरोपी केलं, तर त्याच्याविषयी जे काही अर्ज करायचा आहे तो त्यांना कोर्टापुढे जाऊन करायला लागेल आणि ते प्रतिज्ञापत्र देऊन त्याची शहानिशा कोर्टामध्ये होऊन मग त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्धची केस काढून घेता येईल का आणि ते साक्षीदार म्हणून जातील का, ते सगळंच बघायला लागेल. त्यामुळे ते आज आपला विषय खरं तर विषयाशी संबंधित नाही. आपण इथपर्यंत आलो होतो की मालकाने जागा उपलब्ध करून देणं, वेळ ती उपलब्ध करून देणं. मालकाने आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे? ट्रेनिंग वगैरे. आपण सगळ्यात पहिल्यांदा असं बघितलं की या विषयीची जी पॉलिसी किंवा कंपनीचे नियम जे असतील त्याप्रमाणे ती पॉलिसी तयार करणं आणि ती पॉलिसी प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती करून देणं आणि याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा असा गुन्हा जर का घडला तर तो खपवून घेतला जाणार नाही, त्याच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल, हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून देणं, हा पहिला भाग झाला. दुसरं, अंतर्गत तक्रार निवारण समितीचं गठन करणं आणि त्या तक्रार निवारण समितीमध्ये कोण कोण सभासद आहेत याची यादी आपल्या कार्यालयामध्ये, पॉलिसी आणि तक्रार निवारण समितीत असलेल्या लोकांची यादी, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, कधी तक्रार तुम्हाला करता येईल, कुठे तक्रार करता येईल, ही माहिती कार्यालयामध्ये सगळ्यांना दिसेल अशा प्रकारे ती डिस्प्ले करणं, प्रदर्शित करणं, हे सुद्धा मालकावरती बंधनकारक आहे. पुढे जाण्यात हलकासा एक आपण जोड प्रश्न मला विचारायचा की ह्याचं इन्स्पेक्शन होतं का, की अशा पद्धतीने कंपनीमध्ये हे अशा अंतर्गत समिती आहे, याचं इन्स्पेक्शन होतं का? इन्स्पेक्शन होण्याचा प्रश्न नाहीये इथे. मालकानी म्हणजे आपण जे ड्युटीज आपण मालकांच्या बघत होतो त्याच्यामध्येच ते आलं असतं की ह्या सगळ्या गोष्टींचा अहवाल, जो वार्षिक अहवाल केला जातो प्रत्येक कंपनीमध्ये, त्या वार्षिक अहवालामध्ये हा एक वेगळा जोड अहवाल करून पाठवायचा आहे की या वर्षामध्ये तुम्ही या सदराखाली काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या आणि काय काय तुमच्याकडे तक्रारी आल्या, किती तक्रारी आल्या, कितीचं निवारण झालं, काय शिक्षा देण्यात आली, काय चौकशी झाली, किती तडजोडी झाल्या, हा संपूर्ण अहवाल मालकाला देणं बंधनकारक आहे. तेच त्याचं इन्स्पेक्शन. बरोबर, तेच त्याचं इन्स्पेक्शन होतं आणि त्याप्रमाणे जर का तक्रारी झाल्या असतील तर कधीही त्याप्रमाणे बोलवून विचारणा करता येते शासनाला. बरोबर, हा एक भाग झाला. आपण मगाशी बघत होतो मालकांच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत, तर या सगळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला भारतासारख्या देशामध्ये असं लक्षात येतं की अजूनही बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही की स्त्रियांचा सन्मान करणं किंवा स्त्रियांना लैंगिक शोषणाचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं, कशामुळे होऊ शकतो, किंवा एक स्त्रियांचं जे दुय्यम स्थान आहे समाजातलं त्यातून स्त्रियांकडे बघण्याची उदार दृष्टिकोन म्हणजे नेमका काय, किंवा स्त्रियांना समान वागणूक देणं म्हणजे काय, हेच अजून बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तर या कायद्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जिथे आपण अर्थार्जन करतो म्हणजे ज्याच्याशी आपण मॅक्झिमम निगडीत आहोत अशा ठिकाणी मालकावरती बंधनकारक आहे की समान वागणूक देण्याबद्दलचं आणि स्त्रियांना समान पद्धतीने वागवण्यासाठी जे काही प्रशिक्षण द्यायला लागतं हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना देणं हे मालकावरती बंधनकारक आहे. अच्छा, त्याने ते ऑर्गनाईज केलं पाहिजे. त्यांनी ते ऑर्गनाईज केलं पाहिजे वर्षातनं आणि प्रत्येक वर्षातनं किमान 6 महिन्यातनं एकदा अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं पाहिजे. आता हे प्रशिक्षण देणं म्हणजे नेमकं काय, हा एक आपल्याला साहजिकपणे प्रश्न येईल की स्त्रियांना समान वागणूक देणं म्हणजे हा काय प्रश्न असतो. आता आपण साधी गोष्ट म्हटली तर बऱ्याच जणांना हेही लक्षात येत नाही की बऱ्याच स्त्रिया हे आपल्या विषयी कशा प्रकारे बोललं जातं, आपल्याकडे कशा प्रकारे पाहिलं जातं, ह्याच्यातून सुद्धा महिलांना त्यांचं काय म्हणू लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. आता उदाहरणार्थ कसं आहे की एखादा साधा प्रश्न असेल, मग बऱ्याच पुरुषांना असा प्रश्न पडतो की अरे मग आमच्या बरोबर एवढे कलिग्स, आमच्या लेडी कलिग्स काम करतात, एखाद्या वेळेला त्यांनी जर का एखादं चांगलं काम केलं किंवा काही चांगले एखादा ड्रेस घालून आल्या असतील, चांगल्या दिसत असतील, एखाद दिवशी खास काही दिसत असतील, तर आम्ही म्हणायचं नाही का किंवा साधी कॉम्प्लिमेंट द्यायची नाही का की बाबा आज तुम्ही छान दिसताय, मग त्याला सुद्धा तुम्ही लैंगिक शोषण म्हणणार का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ते आपल्याला त्यांना फरक सांगायला लागतो की महिलांना सुद्धा अप्रिसिएशन आणि एखादा टोमणा मारणं किंवा मुद्दाम काही वाईट नजरेने पाहणं, अप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो, बरोबर, ह्याच्यामध्ये जो फरक असतो हा कळतो. त्यामुळे जी व्यक्ती
तुमच्याबरोबर काम करते किंवा ज्याच्याबरोबर तुमचं सौहार्दाचे नातं आहे, ज्यांच्याबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम करताय, तिथे हा प्रश्न येत नाही. त्यामुळे हे जे ट्रेनिंग असतं हे अशा प्रकारचं सौहार्दपूर्ण किंवा समान लैंगिक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करतं आणि ज्याच्यामुळे कामाचा त्यांचा हे वाढू शकतो, कामाचं आउटपुट ज्याला आपण म्हणतो, दर्जा वाढतो, क्वालिटी वाढते, आउटपुट वाढतो आणि ऑफिसमध्ये एकूणच मिळून चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं. इथे कुठेतरी हाही प्रश्न येतो का की आपण मगाशी जे म्हटलं की प्रत्येक व्यक्तिगणिक हे बदलत जाणारं आहे सगळं, त्याच्यामुळे एखाद्या स्त्रीला जर एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंट्स आवडत असतील तर कदाचित त्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला नाही आवडणार, तर ते कुठेतरी आपण ओळखून तशा पद्धतीने वागलं पाहिजे. हे सुद्धा येतं त्यात. अगदी निश्चित येतं त्याच्यामध्ये. कारण बऱ्याचदा काय होतं, आता आपण बघितलं तर साधारणतः आता यंगस्टर्स आपण ज्याला म्हणू की कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेले आणि नवीन नोकरी घेतलेली जी तरुण मुलं मुली असतात, तर अशा तरुण मुला मुलींची वागण्याची बोलण्याची पद्धत ही जरा थोडीशी वेगळी असते. किंवा ते एकमेकांशी काही जोक्स वेगळ्या प्रकारे शेअर करू शकतात, काही वेगळे स्लँग वर्ड्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये त्या भाषेमध्ये बोलतात. तर हे जर का जे वागणं आहे हे एखाद्या त्यांच्यापेक्षा थोड्या एक 8-10 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी जर का केलं किंवा तशा प्रकारचं एक्सपोजर त्यांच्यासारखं कॉलेजमध्ये किंवा इतरत्र न गेलेल्या गावामधून आलेल्या व्यक्तीशी केलं तर त्यांना ते ऑफेन्सिव्ह वाटण्याचा शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे आपण कोणाशी बोलतोय आणि त्याला आपलं वागणं मान्य आहे की नाही हा एक फार महत्वाचा भाग असतो. म्हणजे लैंगिक शोषणाच्या ज्या तक्रारी असतात त्यावेळेला आम्हाला महिलांना हे नेहमी सांगावं लागतं की एखादी वागणूक तुम्हाला जर का आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याच्यासाठी तिथल्या तिथे त्या माणसाला त्याची जाणीव करून देणं आणि त्या वागण्याला आक्षेप घेणं हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही जोवर आक्षेप घेत नाही तोवर हे अयोग्य आहे हे त्या माणसाला कळण्याची शक्यता नसते. कारण दुसरं कोणीतरी ते ऍक्सेप्ट करू शकत असेल किंवा असं एखादी व्यक्ती जर का ओल्ड फॅशन्ड असेल, त्यांचा जर का शेक हँड करण्याला नकार असेल, बरोबर, किंवा बऱ्याच वेळेला काय असतं, आज आपण तरुण मुलं मुली पाहिलं तर ते एकमेकांना ग्रीट करताना एकमेकांना मिठी मारून ग्रीट करतात, खरी गोष्ट, किंवा एकमेकांच्या जवळ पाठीवर हात ठेवून खांद्यावर हात ठेवून उभे राहतात. ते आता त्यांना खूप नॉर्मल किंवा सहज वाटतं, पण हेच इतर कोणाला वाटत नसेल. एखादी व्यक्ती जर का गावातनं आली असेल तर तिला ते वाटत नसेल, किंवा एखादी व्यक्ती कॉन्झर्वेटिव्ह फॅमिलीमधनं आली असेल किंवा एखाद्या वेळेला धार्मिक भिन्नता जर का असेल, कल्चरल डिफरन्स आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी ऍक्सेप्टेबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे काही काही कंपन्यांमध्ये तर आम्ही जेव्हा जेंडर ट्रेनिंग देतो, जेंडर इक्वालिटी ट्रेनिंग देतो, तेव्हा त्यानुसार त्या गोष्टींचं किंवा एक काही प्रोटोकॉल वागण्याचा, प्रोफेशनल वागण्याचा जो प्रोटोकॉल असतो त्याचं सुद्धा आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं. त्या प्रोटोकॉल बद्दल थोडक्यात बोलूयात, पण एक फोन आहे. वसुधा जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार वसुधा. नमस्कार, मी वसुधा जोशी बोलते माझगाववरनं. माझा प्रश्न असा आहे की मगाशी ह्या 2-3 प्रश्नापूर्वीच एक विषय झाला होता की ऑफिसमध्ये जर सेटलमेंट करायची असेल 2 व्यक्तीबद्दल आपसामध्ये, आणि अशी सेटलमेंट जर झाली समोरच्या स्त्रीने समोरच्या पुरुषानं, आणि अशा पुरुषानं काही वेळा असं होऊ शकतं, म्हणजे मेंटली असते, अशी लोक असतात त्यांची मेंटॅलिटी असते की आता हो म्हणायचं, मागे व्हायचं आणि नंतर मग ह्याचा बदला वचपानंतर काढून घ्यायचा आपण कोणत्या दुसऱ्या मार्गानं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडनं. तर अशा वेळी त्या स्त्रीने काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? थँक्यू. मला ह्याला जोडून असं विचारायचं आहे की बऱ्याचदा ह्याच भीतीने तक्रार केली जात नाही की मी जर तक्रार केली तर कदाचित नंतर मला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सहन करावे लागतील. बरोबर. तर काय सांगाल तुम्ही या बाबतीत ना? एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया की सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण याचे 3 महत्वाचे भाग आहेत. अच्छा. एक भाग असा आहे की जिथे क्विड प्रो को अशी प्रोसिजर म्हटली जाते की तू माझ्यासाठी हे कर, मी तुझ्यासाठी हे करीन, किंवा तू माझ्यासाठी हे नाही केलंस तर मी तुझ्यासाठी हे करणार नाही. उदाहरणार्थ आपण जसं म्हटलं तसं की तू मला काही सेक्शुअल फेवर्स दिलीस तर मी तुला प्रमोशन देईन किंवा काही महत्वाचं काम तुझ्याकडे देईन, किंवा तू माझ्यासाठी हे काम काही केलं नाहीस तर तुझ्याकडचं काम मी काढून घेईन किंवा तुला डिमोट करीन किंवा तुला त्याप्रमाणे इन्क्रीमेंट्स देणार नाही. याला क्विड प्रो को, म्हणजे यू डू दिस फॉर मी, आय डू दिस फॉर यू, अशा प्रकारची सेक्शुअल हॅरेसमेंट असू शकते. दुसऱ्या प्रकारची सेक्शुअल हॅरेसमेंट अशी असू शकते की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला शांतपणे काम करताच येणार नाही अशी परिस्थिती कार्यालयात निर्माण करणं, की ज्याला एन्व्हायरमेंट व्हिशिएट करण्याचा त्याच्यामध्ये इफेक्ट येऊ शकतो. की
त्या व्यक्तीला तिच्या पूर्ण पोटेन्शियल म्हणजे तिला जर का काही निरोप येत असतील तर ते निरोप तिच्यापर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत, किंवा तिला जर का काही फाईल्स किंवा काही कागदपत्र लागत असतील तर ते तिला मिळू द्यायचे नाहीत. तर अशा प्रकारचा जो त्रास असतो हा सुद्धा केवळ ती महिला आहे किंवा त्या प्रकारचे सेक्शुअल फेवर्स तिच्याकडनं मिळत नाहीयेत म्हणून जर का दिला जात असेल तर तो सुद्धा लैंगिक शोषणाचा भाग होऊ शकतो. आणि तिसराच आहे तो या मधुराताईंच्या प्रश्नाशी निगडीत आहे की तक्रार केल्याबद्दल म्हणून जर तिला काही डिस्क्रिमिनेटरी वागणूक देण्यात येत असेल की तू तक्रार केलीस ना मग आता तुला हे भोगायला लागेल, तर तो पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा नवा गुन्हा ठरू शकतो. अच्छा, नव्याने त्याच्यावरती केस होऊ शकते, नव्याने तक्रार करता येते. अच्छा, की मी तक्रार केल्याबद्दल म्हणून मला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय आणि हा माझा लैंगिक शोषण पुन्हा एकदा घडत आहे म्हणून त्याच्याबद्दल नव्याने तक्रार करता येते. एक ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की समजा तर ती जर ऑफिसच्या बाहेर पडली आणि मग तिला जर अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागला, आता ती तर ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये नाहीये किंवा कुठल्याही पार्टीसाठी नाहीये किंवा मीटिंगसाठी नाहीये, पूर्णतः ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर ऑफिसच्या कामाशी संलग्न संदर्भित जर का काही कामासाठी ती ऑफिसच्या बाहेर आली असेल, जसं आपण मगाशी म्हणताना म्हटलं की केवळ ऑफिसमध्येच नाही तर ऑफिसच्या कामासाठी म्हणून तुम्ही मीटिंगसाठी, कॉन्फरन्ससाठी, ट्रेनिंगसाठी, ऑफिशियल पार्टीसाठी, एखादा पत्र पोचवण्यासाठी, निरोप देण्यासाठी म्हणून जरी तुम्ही दुसऱ्या ऑफिसची च्या कर्मचाऱ्याशी काही कामासाठी भेटलात आणि तिथे तुम्हाला त्रास झाला तर त्याच्याही विषयीची तक्रार या कायद्याच्या खाली येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व घटना याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणखीन आपण तक्रारीच्या संदर्भात जे बघत होतो त्याच्यामध्ये असं आहे की ही तक्रार चालू असताना म्हणजे या तक्रारीची चौकशी चालू असताना जर त्या तक्रारदार महिलेला असं वाटलं की ह्या तक्रारीच्या चौकशीच्या संदर्भात जर मला त्रास दिला जातोय किंवा त्याच्यामुळे माझ्याशी काही प्रकारची वाईट वागणूक केली जाते तर ज्याच्या विरुद्ध तक्रार असेल त्याची किंवा तिची ती चौकशी पूर्ण होईस्तोवर दुसऱ्या कामावरती नियुक्ती करता येते किंवा तिला त्यानुसार रजा देता येते. अच्छा, जर तिला तसं वाटत असेल की मला ही चौकशी स्वतंत्र होण्यासाठी मला त्या मानसिक सुरक्षिततेची गरज आहे तर तशा प्रकारे सुद्धा याच्यामध्ये तरतूद आहे. अच्छा, म्हणजे तिचं एकंदरीत मनोबल वाढवण्यासाठी जे काही करता येईल आणि चौकशी सुरू असताना सुद्धा ही पावलं उचलता येईल. कामाच्या ठिकाणी जर महिलेचं लैंगिक शोषण होत असेल तर तिला कायद्याचा खूप भक्कम पाठिंबा आहे हे आपल्याला या चर्चेतून समजतंय आणि ॲडव्होकेट जाई वैद्य त्याची आणखीन आपल्याला माहिती देतात. पण ह्या सगळ्या मध्ये एक गोपनीयता राखणं किंवा त्या स्त्रीची आयडेंटिटी बाहेर कोणालाही कळू न देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याची सुद्धा तरतूद असेल. त्याची अतिशय स्पेसिफिक आणि स्पष्ट तरतूद याच्यामध्ये आहे की या तक्रारीमध्ये ज्यांची नावं घेतली असतील त्यांच्याबद्दलची गोपनीयता राखणं, काय प्रकारची तक्रार आहे, कोणी केलेली आहे, कोणाबद्दल केलेली आहे आणि याच्यामध्ये साक्षीदार कोण कोण आहेत याविषयीची गोपनीयता राखण्याची जबाबदारी या सर्वांवरती आहे. नुसती गोपनीयता राखणंच म्हणजे गोपनीयता राखणं हे याचा अर्थ असा आहे की त्या चौकशी समितीच्या बाहेर तिसऱ्या व्यक्तीला हे कळता कामा नये आणि ही सर्व जे कोणी त्याच्यामध्ये तक्रारदारापासून ते ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे, साक्षीदार आहे, या सगळ्यांवरती ही जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारे वर्तमानपत्रांकडे किंवा प्रसार माध्यमांकडे याच्याविषयीची चर्चा जाता कामा नये अशी खास त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि तशी जर का केली गेली, या गोपनीयतेचा भंग केला गेला तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षा करण्यात येईल अशी याच्यामध्ये तरतूद आहे. तर याच्यामध्ये आपण बघत होतो की काय काय शिक्षा करता येईल. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे. तर शिक्षा करण्यामध्ये केवळ माफी पत्र देण्यापासून ते नोकरीवरून काढून टाकण्यापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षांचा याच्यामध्ये अंतर्भाव होतो. गांभीर्य कसं गांभीर्य तक्रारीचं, गुन्ह्याचं गांभीर्य किती आहे ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. जर एखाद्या वेळेला चौकशी समितीला असं आढळून आलं की याच्यासाठी केवळ माफी पत्र घेतलं तर पुरेसं आहे तर ते माफी पत्र देण्या इतपतच शिक्षा करू शकते चौकशी समिती. चौकशी समिती असंही म्हणू शकते की याच्यासाठी यांनी काही समाजकार्यासाठी तास द्यावेत किंवा एखाद्या संस्थेमध्ये त्यांनी जाऊन काम करावं किंवा एखाद्या महिलाविषयक, मुलांविषयकच्या संस्थेमध्ये काम केलं तर त्यांच्या लक्षात येईल की याला काय अडचणी आहेत किंवा त्यांनी केलेलं कृत्य कशा प्रकारे चुकीचं आहे हे लक्षात येऊ शकेल. आपण शिक्षेकडे वळूयात, पण एक फोन आहे आपल्याला. सायनहून सिंधू काणे आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार, मी सिंधू काणे बोलते सायनहून. मॅडम, काल शानबाग वारल्या, अरुणा शानबाग. 73 साली त्यांच्यावर जे काही झालं ते शोषणच होतं का, हा पहिला प्रश्न. आणि केवळ पुरावा नाही म्हणून योग्य शिक्षा झाली नाही तर आजकालच्या महिलांनी आता जास्त जागरूक राहावं का?
हा माझा दुसरा प्रश्न आहे. भोगलं कोणी, शिक्षा कोणाला झाली वगैरे ते सगळं अलाहिदा, पण म्हणजे आताच्या स्त्रियांनी ह्या बाबतीत जरा जास्त जागरूक व्हावं. आपण शिक्षेबद्दल बोलूयात आणि त्यांचा जो प्रश्न आहे जागरूक व्हावं का ह्याच्यावरच कार्यक्रमाचा आपण शेवट करूयात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण अरुणा शानबागांच्या केसविषयी जर का बोलायला गेलं तर ते कामाच्या ठिकाणचं लैंगिक शोषणच होतं. त्याच्यासाठी या कायद्याचा त्यावेळेला काही हे नव्हतं. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे नुसतं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण नाही तर एक अतिशय भयंकर गुन्हा होता तो. अनफॉर्च्युनेटली म्हणजे त्यांनी आपण कदाचित त्यांची अरुणा शानबागांची जी काही त्याच्यामध्ये ससे होलपट झाली पुढची 40-42 वर्ष, त्याच्यामुळे आपण कदाचित असं म्हणू शकू की त्यांनी गुन्हेगारांनी जर त्यांना मारायचा प्रयत्न केला होता तो त्यापेक्षा जर का यशस्वी झाला असता तर त्यांची पुढची एवढी झालेला त्रास कदाचित टळला असता. इथपर्यंत लोकांची मतं आहेत, चर्चा झालेली आहे. पण आपण आता त्याच्यात जाऊया नको. आपण आता शिक्षेकडे वळूया की कुठल्याही प्रकारची शिक्षा जरी घडली तरी देखील आपल्या कार्यालयामध्ये आपल्यासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करणं हे मालकावरती जरी बंधनकारक केलेलं असलं, त्याच्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे सुद्धा होत असलं तरी देखील शेवटी महिलांनी त्याच्याविषयी जागरूक राहणं आणि अन्याय सहन न करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते. कारण ही सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्या महिला कर्मचाऱ्यांनी एकत्रित येणं आणि या अन्यायाविरुद्ध एकत्रित आवाज जिथे उठवला जात असेल तिथे अशा प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता कमीत कमी राहील. त्याच्याचबरोबर तुमच्याबरोबरचे जे पुरुष कर्मचारी असतील त्यांना देखील याच्याबद्दलची समज मिळेल की या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत किंवा या गोष्टी अयोग्य मानल्या जातात आणि तसं आपण वागू नये. आता उदाहरणार्थ साधी गोष्ट घेऊया की बऱ्याच ऑफिसेसमध्ये आता हल्ली कॉम्प्युटर्स असतात. सगळेच जण कॉम्प्युटर्सवरती काम करतात, पण बऱ्याचदा पुरुष कर्मचाऱ्यांना एखादा जर का कॉम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम आला, सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते पुरुष कर्मचारी पटकन सोडवू शकतात, त्यांना ते कळतं. पण महिला कर्मचारी असेल हा तू करू नको, ते मी याला सांगतो हा करे असं म्हटलं जाणं हा सुद्धा त्या महिलेचा अपमान आहे किंवा तिचं अंडर एस्टिमेशन आहे. ते तिने स्वतः ओळखलं पाहिजे, ते तिने स्वतः ओळखायला पाहिजे आणि तसं वागू नये किंवा तसं म्हणू नये हे पुरुष कर्मचाऱ्यांना सांगणं हेच ट्रेनिंग आपण जे म्हणत होतो हे ट्रेनिंग देणं की महिला आहे म्हणून ती कुठल्याही प्रकारे कमी नाही. आज अनेक यशस्वी महिला कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत आणि ते परदेशात देशात जाऊन प्रोग्रॅमिंग किंवा अशासारखं काम करतायत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे केवळ ती महिला आहे म्हणून एखादं काम करू शकणार नाही किंवा तिला ते येणार नाही अशा प्रकारच्या कमेंट्स करणं, अशा प्रकारची तिला जाणीव करून देणं हा सुद्धा लैंगिक शोषणाचा भाग होऊ शकतो. हे प्रशिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे आपल्याकडे. त्यामुळे खरं तर या विषयावर आपण खूप मोठी चर्चा यानंतर सुद्धा करू शकतो. पण आज आपल्याला ॲडव्होकेट जाई वैद्य यांनी जे मुद्दे सांगितले आहेत ते जर आपण नीट लक्षात ठेवले आणि अशा पद्धतीने या कामात किंवा अशा प्रकारे जर तुम्हाला वागणूक मिळत असेल तर कायद्याचं खूप भक्कम असं पाठबळ आपल्याला आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे जागरूक होऊन. तर ते सुद्धा आपल्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी आणखीन उद्युक्त करणार आहे आणि प्रोत्साहन देणार आहे. खूप छान माहिती दिलीत आणि इतकं सविस्तर सगळं सांगितलं त्याबद्दल मनापासून आभारी. म्हटलं तसं खूप मोठा विषय, महत्वाचा सुद्धा आहे आणि जे प्रश्न विचारले ते सुद्धा आजच्या विषयाला धरून आणि अत्यंत छान प्रश्न विचारलेत. प्रेक्षकांचे सुद्धा आभार. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईल. आज इथेच थांबतोय. नमस्कार. Mm-hmm.